मित्रांनो, आपण बघणार आहोत गोदावरी नदी. ओके, गोदावरी नदीबद्दल संपूर्ण माहिती प्रश्न उत्तरासहित आपण स्पष्टीकरण बघणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे आपला, गोदावरी नदी कोणत्या दोन डोंगररांगा दरम्यान वाहते. ओके, प्रश्न काय आहे, गोदावरी नदी कोणत्या दोन डोंगररांगा दरम्यान वाहते. तर ऑप्शन ए आहे सातमाळ अजिंठा डोंगररांगा आणि हरिश्चंद्र बालाघाट. ऑप्शन बी आहे सातमाळ अजिंठा आणि शंभू महादेव डोंगररांगा. ऑप्शन सी आहे सातमाळ अजिंठा आणि सातपुडा पर्वत. ऑप्शन डी आहे शंभू महादेव डोंगररांगा आणि हरिश्चंद्र बालाघाट. तर मित्रांनो, तुम्ही इथे पॉज करत प्रश्न वाचून घ्या आणि नंतर आन्सर सॉल्व करा. ओके, तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए. ओके, सातमाळ अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट. ओके, यांच्या दरम्यान काय होते की गोदावरी नदी वाहते. ओके, प्रश्न क्रमांक आहे दुसरा. ओके, गोदावरी नदी महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून प्रवेश करते. ओके, महत्त्वाचा क्वेश्चन मित्रांनो काय आहे, गोदावरी नदी महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून प्रवेश करते. ओके, ऑप्शन ए आहे 7, ऑप्शन बी आहे 8, ऑप्शन सी आहे 9 आणि ऑप्शन डी आहे 10. तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो 8. तर कोणत्या 8 जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या गोदावरी नदी प्रवेश करते. ओके, तर त्या 8 जिल्हे कोणते मित्रांनो काय करते की नाशिकमध्ये. ओके, नाशिकमध्ये उगम पावते. ओके, नाशिकमध्ये उगम पावते. पुढे नंतर ही नदी नगर, औरंगाबाद, नंतर पुढे जालना, नंतर पुढे बीड, नंतर पुढे आहे परभणीमध्ये परभणी, नांदेड आणि गडचिरोली. ओके, काय मित्रांनो प्रश्न, गोदावरी नदी महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून वाहते. तर किती जिल्ह्यातून वाहते 8. ओके, तर ते 8 जिल्हे कोणते आहे, नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि गडचिरोली. क्रमाने काय होते की पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि नंतर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ओके, प्रश्न क्रमांक आहे 3. ओके, प्रश्न क्रमांक आहे 3, गोदावरीची नदी महाराष्ट्रामध्ये किती किलोमीटर वाहते. ओके, म्हणजे गोदावरी नदीचा महाराष्ट्रामध्ये किती पर्सेंटेज ओके प्रवाह क्षेत्र आहे, किती किलोमीटर प्रवाह क्षेत्र आहे ओके वाहतो. ओके, ऑप्शन ए आहे 1450, ऑप्शन बी आहे 968, ऑप्शन सी आहे 668, ऑप्शन डी आहे 812. ओके, तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो 668 किलोमीटर वाहते आणि एकूण लांबी आहे 1450 आणि महाराष्ट्रातून किती किलोमीटर वाहते 668 किलोमीटर गोदावरी नदी वाहते. ओके, प्रश्न आहे चौथा, गोदावरीचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्रामधील क्षेत्रफळ किती आहे. ओके, प्रश्न काय आहे, गोदावरीचे एकूण महाराष्ट्रामधील क्षेत्रफळ किती आहे हे ओळखायचे मित्रांनो आपल्याला. ओके, तर आहे पहिला आहे 3,13,389 चौरस किलोमीटर, दुसरा आहे 46,184 किलोमीटर, ऑप्शन सी आहे 1,52,588 किलोमीटर आणि ऑप्शन डी आहे 46,182 किलोमीटर. तर मित्रांनो काय दिलेलं आपल्याला गोदावरीचे एकूण महाराष्ट्रामधील क्षेत्र ओळखायचे आहे. तर याचं योग्य आन्सर क्रमांक आहे सी. ओके, 1,52,588 किलोमीटर वाहते. ओके, महाराष्ट्रामधून. तर योग्य आन्सर काय आहे ऑप्शन क्रमांक सी 1,52,588 किलोमीटर. तर ही आहे 3,13,389. ही पण गोदावरीची पण ही संपूर्ण ओके संपूर्ण भारतातील ओके भारतातील क्षेत्रफळ आहे 46,184. हे क्षेत्रफळ भीमा नदीचं आहे महाराष्ट्रामधील भीमा नदी आणि 46,182 किलोमीटर हे वर्धा नदीचे क्षेत्रफळ आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्याही गोदावरीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे 1,52,588 किलोमीटर महाराष्ट्रामधील. गोदावरीचे भारतामधील एकूण क्षेत्रफळ 3,13,389. तर 46,184 हे भीमा नदीचे क्षेत्रफळ आहे. तर 46,182 चौरस किलोमीटर हे गोदावरीचे हे वर्धाचे क्षेत्रफळ आहे. प्रश्न क्रमांक आहे 6, अयोग्य विधाने ओळखा. म्हणजे आपल्याला चुकीचं विधान कोणतं ते ओळखायचं सांगितलं आहे. विधान क्रमांक 1 आहे गोदावरी नदीत रांजण व खळगे तयार झाले आहे. ऑप्शन बी, गोदावरीचा संपूर्ण प्रवास हा बेसाल्ट खडकावरून झालेला असल्यामुळे खनन कार्य खूप प्रभावी आहे. ऑप्शन क्रमांक सी, गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कुंभगर्त तयार झालेले आहेत.
आणि ऑप्शन डी आहे कादवा ही नदी गोदावरीला उत्तरेकडून मिळते. ओके, परत एकदा विधान बघून घ्या आपण. गोदावरी नदीत रांजण व खळगे तयार झाले आहे. ऑप्शन बी, गोदावरीचा संपूर्ण प्रवास हा बेसाल्ट खडकावरून झालेला असल्यामुळे खनन कार्य खूप प्रभावी आहे. ऑप्शन सी आहे गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कुंभगर्त तयार झाले आहे. आणि ऑप्शन डी आहे कादवा ही नदी गोदावरीला उत्तरेकडून मिळते. तर याचं योग्य आन्सर आहे बी, म्हणजे चुकलं. कुठे चुकलं? हा गोदावरीचा संपूर्ण प्रवास हा बेसाल्ट खडकावरून झालेला आहे इथपर्यंत बरोबर आहे. असल्यामुळे खनन कार्य खूप प्रभावी आहे. तर खनन कार्य खूप प्रभावी नाही तर काय आहे? खूप कमी आहे. ओके, कसं आहे? कमी प्रमाणात. ओके, कमी प्रमाण. ओके, बेसाल्ट खडक असल्यामुळे काय झालं की ओके, गोदावरी क्षेत्रात बेसाल्ट खडक असल्यामुळे खनन कार्य खूप कमी आहे. इथं प्रभावी दिलेले हे चुकलेलं आहे. तर योग्य आन्सर आहे बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन क्रमांक आहे 7. ओके, प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उत्तरवाहिनी नदी नाही? ओके, आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो? खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उत्तरवाहिनी म्हणजे उत्तरेकडून कोणती नदी वाहत नाही तर ती ओळखायची इथं. ओके, तर इथं ऑप्शन दिलेला आहे ए कादवा, बी शिवना, सी खाम, डी आसना, ई सरस्वती, एफ दक्षिण पूर्णा आणि जी प्रवारा आणि एच सिंधफणा. ओके, तर आपल्याला काय ओळखायचं मित्रांनो? ह्या तर सगळ्या गोदावरीच्या उपनद्या आहेत, परंतु ओके उत्तरवाहिनी कोणती नाही. ओके, तर आपल्याला कोणती उत्तरवाहिनी कोणती नाही ती ओळखायची याच्यामधून. ओके, ऑप्शन क्रमांक ए आहे कादवा, बी शिवना, सी खाम, डी आसना, ई सरस्वती, एफ दक्षिण पूर्णा, जी प्रवारा आणि एच सिंधफणा आहे. ओके, तर याच्यामधून ऑप्शन दिलेले याच्यामध्ये बी एफ, एमध्ये, 2मध्ये जी एच, 3मध्ये बी सी डी, 4मध्ये एफ आणि एच. ओके, तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो जी आणि एच. ओके, प्रवारा. ओके, प्रवारा आणि सिंधफणा काय करतात? ही गोदावरीला दक्षिणेकडून नद्या वाहतात. ओके, तर ह्या कादवा, शिवना, खाम, आसना, सरस्वती, दक्षिण पूर्णा ह्या गोदावरीच्या उपनद्या आहेत, परंतु ह्या काय करतात की उत्तरेकडून वाहतात. आणि प्रवारा आणि सिंधफणा आहे तर ह्या दक्षिणेकडून गोदावरीला मिळतात. तर योग्य आन्सर आहे जी एच. ओके, 8वा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी गोदावरी नदीवर कोणते धरण नाही? ओके, मित्रांनो काय दिले आपल्याला? एक नदी दिली गोदावरी नदी आणि त्याच्यावरती कोणते धरण नाही हे आपल्याला ओळखायचे आहेत. ओके, ऑप्शन नंबर आहे ए विष्णुपुरी, ऑप्शन बी आहे बाबळी, ऑप्शन सी आहे गंगापूर आणि ऑप्शन डी आहे नांदूर मधमेश्वर. ओके, परत एकदा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी गोदावरी नदीवर कोणते धरण नाही? ओके, विष्णुपुरी, बाबळी, गंगापूर आणि नांदूर मधमेश्वर. ओके, तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो डी. ओके, नांदूर मधमेश्वर. काय की नांदूर मधमेश्वर गोदावरी नदीवर नांदूर मधमेश्वरवर हे धरण नाही. तर कोणत्या नदीवर आहे नांदूर मधमेश्वर? तर कादवा नदीवर. ओके, कादवा. ओके, कादवा. ओके, कादवा नदीवरती नांदूर मधमेश्वर आहे. आणि कादवा नदी कुठे आहे? नाशिकमध्ये, नाशिकमध्ये आहे. ओके, तर आता विष्णुपुरी धरण बघू. आता विष्णुपुरी धरण कुठे आहे की नांदेडमध्ये आहे. नांदेडमध्ये गोदावरी नदीवर आहे. बाबळी धरण हे कुठे आहे? हे पण नांदेडमध्ये आहे. गंगापूर धरण आहे नाशिकमध्ये आणि नांदूर मधमेश्वर पण नाशिकमध्ये, पण हे कोणत्या? कादवा नदीवर आहे. ओके, तर योग्य आन्सर आहे आपलं डी नांदूर मधमेश्वर. प्रश्न क्रमांक आहे 9वा. ओके, वान. ओके, वान ही गोदावरीची उपनदी कोणत्या बाजूने गोदावरीला मिळते? ओके, प्रश्न काय की वान ही गोदावरीची उपनदी आहे आणि ही गोदावरीला कोणत्या बाजूने मिळते हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके, ऑप्शन नंबर आहे दक्षिण बाजू, ऑप्शन बी उत्तर बाजू, ऑप्शन सी ईशान्य आणि ऑप्शन डी आहे वायव्य. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दक्षिण बाजू. ओके, दक्षिणेकडून काय होते की वान ही गोदावरीची उपनदी गोदावरीला मिळते. कोणत्या बाजूने? दक्षिण बाजूने मिळते. ओके, प्रश्न क्रमांक आहे 10वा. खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही? मित्रांनो आपल्याला ओळखायची इथं गोदावरीच्या काही उपनद्या दिल्या आहे. हां, त्या उपनद्यांमधून कोणती उपनदी गोदावरीची नाही म्हणजे कोणता ऑप्शन क्रमांक चूक हे आपल्याला याच्यामधून ओळखायचं आहे. ओके, तर ऑप्शन क्रमांक आहे एमध्ये कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, ऑप्शन बी मध्ये आसना, सीता, सरस्वती, ऑप्शन सी मध्ये प्राणहिता, इंद्रावती, सबरी, सिलोरी, ऑप्शन डी मध्ये आहे दारणा, वारणा, प्रवारा, ढोरा, सिंधफणा. योग्य ऑप्शन आहे डी क्रमांक. ओके, दारणा, वारणा, प्रवारा, ढोरा आणि सिंधफणा ह्या गोदावरीच्या उपनद्या आहे, परंतु मुळा आणि बिंदुसरा या गोदावरीच्या उपनद्या नाहीत. ओके,
तर मुळा ही कोणाची उपनदी ही आहे प्रवरा. ओके, प्रवराची उपनदी आहे मुळा. तर बिंदुसरा ही उपनदी आहे सिंदफणाची. ओके, सिंदफणा. ओके, तर योग्य आन्सर काय आहे डी. ओके, प्रश्न क्रमांक आहे 11. ओके, 11 काय प्रश्न क्रमांक, गोदावरी व दक्षिण पूर्णा नदीचा संगम कुठे झाला आहे. ओके, प्रश्न काय 11वा, गोदावरी व दक्षिण पूर्णा यांचा नदीचा संगम कुठे झाला आहे. ओके, 11. ओके, ऑप्शन आहे ए कुंडलिका, बी आहे मंजरत, सी आहे सोमतूर, डी आहे कोटेश्वर. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोटेश्वर. ओके, कोटेश्वर काय झालं ते गोदावरी आणि दक्षिण पूर्णा यांचा संगम झाला. ओके, कोटेश्वर हे ठिकाण कुठे आहे तर हे आहे परभणीमध्ये. ओके, कुठे परभणी. योग्य ऑप्शन कोणता आहे कोटेश्वर. ओके, ऑप्शन क्रमांक डी. तर कुंडलवाडे की कुंडलवाडीचा संगम कुठं होतो इथं, कुंडलवाडे यांचा संगम इथं गोदावरी आणि कुंडलवाडे इथे गोदावरी आणि मांजरा. ओके, या नदीचा संगम होतो, हे आहे नांदेडमध्ये. मंजरत येथे गोदावरी आणि सिंदफणा. ओके, गोदावरी आणि सिंदफणा या नदीचा संगम होतो, हे आहे बीडमध्ये. आणि सोमतूर येथे गोदावरी आणि इंद्रावती या नदीचा संगम होतो. कोणत्या, गोदावरी आणि इंद्रावती. ओके, कुठे आहे गडचिरोली. प्रश्न क्रमांक आहे 12वा, निळवंडे धरण हे कोणत्या नदीवर आहे. किंवा प्रश्न 12वा काय आहे, निळवंडे धरण कोणत्या नदीवर आहे. ऑप्शन ए आहे कादवा, ऑप्शन बी आहे मांजरा, ऑप्शन सी आहे प्रवरा आणि ऑप्शन डी आहे पूर्णा. ओके, तर निळवंडे धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक आहे सी, सीचा आहे प्रवरा. ओके, ऑप्शन क्रमांक आन्सर आहे याचं सी, उत्तर आहे प्रवरा. ओके, आता इथे कादवा. ओके, काय होतं की कादवा नदीचं कादवा नदीवर कोणतं धरण इथं तर इथं आहे नांदूर मधमेश्वर. ओके, नांदूर मधमेश्वर येथे धरण आहे. मांजरावरती आहे मांजरा धरण बीडमध्ये आणि पूर्णावर आहे एलदरी धरण. ओके, एलदरी धरण आहे हिंगोलीमध्ये. प्रश्न क्रमांक आहे 13वा, महाळुंगी ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. की प्रश्न 13वा काय आहे, महाळुंगी ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. ओके, ऑप्शन आहे प्रवरा, ऑप्शन बी वारणा, ऑप्शन सी दक्षिण पूर्णा आणि ऑप्शन डी आहे सिंदफणा. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजे प्रवराची उपनदी कोणती आहे, महाळुंगी ही प्रवराची उपनदी आहे. ओके, तर इथं बघतो की दारणा. ओके, दारणाची उपनद्या कोणत्या आहे, दुसऱ्या दारणाच्या अंजना आणि दुधना. ओके, अंजना आणि दुधना या उपनद्या आहे. नंतर आहे महाळुंगी ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. ऑप्शन आहे ए प्रवरा, ऑप्शन बी आहे वारणा, ऑप्शन सी आहे दक्षिण पूर्णा आणि ऑप्शन डी आहे सिंदफणा. तर याचे योग्य आन्सर आहे प्रवरा. ओके, प्रवरा नदीची कोणती ही महाळुंगी ही प्रवरा नदीची उपनदी आहे. तर ओके, दुसरी आहे की दक्षिण पूर्णा. ओके, दक्षिण पूर्णाच्या कोणत्या कोणत्या उपनद्या आपण बघितलं की अंजना आहे, दुधना, नंतर गिरजा, खेळणा आणि केरजा या कशाची उपनद्या ह्या आहे दक्षिण पूर्णाच्या. तर सिंदफणाच्या आहे बिंदू. ओके, सिंदफणाच्या उपनद्या कोणत्या इथं बिंदुसरा आणि कुंडलिका या कशाच्या उपनद्या या आहे सिंदफणाची. ओके, काय बघितलं आपण, महाळुंगी ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, ही आहे प्रवराची. तर आपण दक्षिण पूर्णाच्या पण उपनद्या बघितल्या. दक्षिण पूर्णाच्या उपनद्या कोणत्या आहे, अंजना, दुधना, गिरजा, खेळणा आणि केरजा. आणि सिंदफणाच्या उपनद्या आहे बिंदुसरा आणि कुंडलिका हे सिंदफणाच्या उपनद्या आहे. प्रश्न क्रमांक आहे 14वा, नद्या व उगमस्थळ ओळखायची. आपल्याला चुकीची जोडी कोणची ती आपल्याला इथं ओळखायची. काय, नद्या आणि उगमस्थळ दिलेले आहे, याच्यापैकी आपल्याला चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखायचं आहे.
आता ऑप्शन ए मध्ये दक्षिण पूर्णा आहे गवताळा अजिंठा डोंगरमध्ये, ऑप्शन बी आहे दारणा कुलंग डोंगर, ऑप्शन सी आहे सुकना कोलठाण गाव, ऑप्शन डी आहे मन्याड नदी कारेपूर, ऑप्शन ई आहे शिवना नदी बोलठाण गाव, ऑप्शन एफ आहे लेंडी तापगाव. ओके, परत एकदा बघून घेऊ आपण. दक्षिण पूर्णा गवताळा, दारणा नदी कुलंग डोंगर, सुकना नदी कोलठाण गाव, डी आहे मन्याड कारेपूर, ई आहे शिवना नदी बोलठाण गाव, एफ आहे लेंडी तापगाव. ओके, तर याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आपल्या 1 मध्ये ए सी डी, ऑप्शन 2 मध्ये फक्त सी, ऑप्शन बी मध्ये फक्त एफ, ऑप्शन 4 मध्ये ए आणि डी. तर आपण परत बघून घेऊ. आता दक्षिण पूर्ण गवताळा अजिंठामध्ये आहे, बरोबर आहे. नंतर दारणा कुलंग डोंगर येथे उगम होतो नदीचा, हे पण बरोबर आहे. तर हे दारणा कुलंग डोंगर कुठे आहे? हे आहे नाशिकमध्ये. ओके, हे आहे नाशिकमध्ये. नंतर सुकनाचा उगम कोलठाण गाव होतो, हे पण बरोबर आहे. हे आहे औरंगाबाद इथे ठिकाण आहे. नंतर मन्याडचा आहे कारेपूर, हे पण बरोबर आहे. हे आहे लातूरमध्ये. नंतर ईचं शिवनाचा उगम होतो बोलठाण गाव, हे देखील बरोबर आहे. याचं उत्तर आहे अजिंठा डोंगर याचं ठिकाण आहे. आणि लेंडीचं आहे तापगाव, परंतु हे चुकलेलं आहे मित्रांनो. तर लेंडीचं उद्गार तापगाव येथे नसून कुठं होतो? उदगीरमध्ये. ओके, उदगीर येथे होतो, उदगीर लातूरमध्ये येथे होतो. तर तापगाव येथे कोणत्या नदीचा उगम होतो? तर इथे होतो वान. ओके, तापगावला कोणत्या? वान नदीचा उगम होतो. वान नदी कुठे आहे? इथे बालाघाट बीडमध्ये. ओके, परत एकदा बघून घेऊ आपण. दक्षिण पूर्ण आहे गवताळा अजिंठा डोंगरमध्ये, दारणा आहे कुलंग डोंगर नाशिक, सुकनाचा उगम आहे कोलठाण गाव औरंगाबादमध्ये, मन्याडचा उगम आहे कारेपूर लातूरमध्ये, शिवनाचा उगम आहे बोलठाण गाव अजिंठा डोंगरमध्ये, आणि लेंडीचा उगम आहे उदगीर लातूरमध्ये, आणि जे तापगाव येथे वान नदीचा उगम होतो. ओके, हे बालाघाट बीडमध्ये आहे. ओके, प्रश्न क्रमांक आहे 15. याच्यामध्ये मन्याड, लेंडी, तारवजा, तेरणा ह्या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? मित्रांनो परत एकदा प्रश्न बघून घ्या. मन्याड, लेंडी, तारवजा आणि तेरणा ह्या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? ऑप्शन ए आहे गोदावरी, ऑप्शन बी आहे सिंधफणा, ऑप्शन सी आहे मांजरा, ऑप्शन डी आहे दक्षिण पूर्णा. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी क्रमांक आहे मांजरा. ओके, तर मांजरा नदीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहे? मन्याड, लेंडी, तारवजा आणि तेरणा ह्या मांजरा नदीच्या उपनद्या आहेत. ओके, प्रश्न क्रमांक आहे 16. ओके, लांबीनुसार उतरत्या क्रमाने नदीचा क्रम लावा. ओके, काय करायचं आपल्याला? उतरत्या क्रमाने काय करायचं की नदीचा क्रम लावायचा आहे. आता ऑप्शन ए मध्ये शिवना, सिंधफणा, कादवा, प्रवारा, बी मध्ये आहे सिंधफणा, शिवना, प्रवारा, कादवा, सी मध्ये आहे प्रवारा, सिंधफणा, शिवना आणि कादवा, डी मध्ये आहे कादवा, प्रवारा, सिंधफणा आणि शिवना. तर याच्यानुसार काय करायचं? लांबीनुसार. ओके, सर्वात जास्त लांबी तर सर्वात कमी लांबी असा एक उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे. तर हे ऑप्शन दिलेले. ओके, तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. ओके, कारण की प्रवारा, सिंधफणा, शिवना आणि कादवा. ओके, प्रवाराची लांबी किती आहे? 208 किलोमीटर आहे महाराष्ट्रामधली. सिंधफणाची आहे 122 किलोमीटर, शिवनाची आहे 110 किलोमीटर आणि कादवाची आहे 74 किलोमीटर. ओके, तर प्रवाराची किती? 208 किलोमीटर आहे, सिंधफणा आहे 122 किलोमीटर, शिवना आहे 110 किलोमीटर आणि कादवा आहे 74 किलोमीटर आहे. ओके, प्रश्न क्रमांक आहे 17. पालखेड करंजवन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? प्रश्न काय मित्रांनो? पालखेड करंजवन हे प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन आहे कादवा, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी इंद्रावती आणि ऑप्शन डी आहे दक्षिण पूर्णा. ओके, तर आपल्याला कोणता प्रकल्प दिलेला आहे? पालखेड करंजवन हा प्रकल्प दिलेला आहे आणि कोणत्या नदीवर आहे ते आपल्याला इथं बघायचं, ओळखायचं आहे. ओके, ऑप्शन ए कादवा, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी इंद्रावती आणि ऑप्शन डी आहे दक्षिण पूर्णा. तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो कादवा. ओके, कादवा नदीवर काय आहे? पालखेड करंजवन हे प्रकल्प आहे. ओके, तर दक्षिण पूर्णावर कोणते कोणते इथं हा प्रकल्प आहे? खडकपूर्ण, ओके, एलदरी आणि सिद्धेश्वर. ओके, कोणते कोणते? खडकपूर्ण, एलदरी आणि सिद्धेश्वर. ओके,
सिद्धेश्वर. ओके, सिद्धेश्वर हे प्रकल्प कशावरती? दक्षिण पूर्णा नदीवरती आहे. ओके, आता आहे प्रश्न क्रमांक 18. सुकना, ओके, सुकना, लहुकी, कसूरा ह्या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? ओके, प्रश्न कसा मित्रांनो नीट लक्षात घ्या. सुकना, लहुकी आणि कसूरा, ओके, ह्या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? ऑप्शन ए आहे दक्षिण पूर्णा, ऑप्शन बी आहे प्रवरा, ऑप्शन सी आहे मांजरा आणि ऑप्शन डी आहे दुधना. ओके, तर याचं योग्य आन्सर आहे डी. तर याचं योग्य आन्सर काय मित्रांनो? दुधना आहे. आता दक्षिण पूर्णाच्या पण उपनद्या आपण बघितल्या, पण परत एकदा बघून घेऊ. अंजना, दुधना, खेळणा आणि केरजा. ओके, प्रवराच्या कोणत्या उपनद्या आहे? महाळुंगी. ओके, प्रवराच्या उपनद्या आहेत. प्रवराच्या आहे महाळुंगी आणि मुळा. मांजराच्या उपनद्या आहे मन्याड, लेंडी, तारवजा आणि तेरणा. ओके, या मांजराची उपनद्या आहे. परत एकदा बघू. सुकना, लहुकी, कसूरा या कोणाच्या उपनद्या आहे? या आहे दुधना नदीच्या उपनद्या आहे. दक्षिण पूर्णाच्या उपनद्या कोणत्या आहे? अंजना, दुधना, खेळणा आणि केरजा आहे. प्रवराच्या आहे महाळुंगी आणि मुळा. मांजराची उपनद्या आहे मन्याड, लेंडी, तारवजा आणि तेरणा. हे कशाचे आहे? मांजराच्या उपनद्या आहेत. ओके मित्रांनो, आपण आता गोदावरी नदी खोऱ्याची मधले जे नदी आणि त्यांचे उगमस्थान कुठे आहे ते बघू आपण. प्रवरा नदीचं उगमस्थान आहे अकोले कुठे आहे? सह्याद्री पर्वतमध्ये. दक्षिण पूर्णाचा उगम आहे गवताळामध्ये, अजिंठा डोंगर. सिंदफणा नदीचा उगम आहे चिंचोली टेकड्यामध्ये, बीडमध्ये. मांजरा नदीचा उगम आहे बालाघाट येथे, बीडमध्ये. दारणा नदीचा उगम आहे कुलंग डोंगर, ओके, नाशिकमध्ये. मुळा नदीचा उगम आहे रतनगड, हरिश्चंद्रगड. सुकना नदीचा उगम आहे कोळठाणगाव, औरंगाबाद. ओके, कुठे आहे? कोळठाणगाव, औरंगाबाद. बिंदुसरा नदीचा उगम आहे मांजर सुबा, ओके, बालाघाट. मन्याड नदीचा उगम आहे कारेपूर, लातूर. कादवा नदीचा उगम आहे वणी डोंगर, दिंडोरी. शिवना नदीचा उगम आहे बोलथाणगाव, अजिंठा डोंगर. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे मित्रांनो हे. ओके, कुठे आहे? ओके, शिवना नदीचा उगम कुठे आहे? बोलथाणगाव, अजिंठा डोंगर. ओके, परत एकदा रिवाइज करू कारण की खूप महत्त्वाचे आहे. प्रवराचा आहे अकोला, सह्याद्री पर्वत. दक्षिण पूर्णाचा आहे गवताळा, अजिंठा डोंगर. सिंदफणाचा आहे चिंचोली टेकड्या, बीड. मांजराचा आहे बालाघाट, बीड. दारणा नदीचा उगम आहे कुलंग डोंगर, नाशिकमध्ये. मुळा नदीचा उगम आहे रतनगड, हरिश्चंद्रगड येथे. सुकना नदीचा उगम आहे कोळठाणगाव, औरंगाबाद येथे. बिंदुसरा नदीचा उगम आहे मांजरसुबा, बालाघाट येथे. मन्याड नदीचा उगम आहे कारेपूर, लातूर येथे. कादवा नदीचा उगम आहे वणी डोंगर, दिंडोर येथे. आणि शिवना नदीचा उगम आहे बोलथाणगाव, अजिंठा डोंगर. मित्रांनो, हे खूप म्हणजे जोड्या लावामध्ये 100% येऊ शकतं हे क्वेश्चन, आणि हे व्यवस्थित तुम्ही तयारी करून घ्यायची. मित्रांनो, आपण आता बघू गोदावरी खोऱ्यातील नद्यांची लांबी. ओके, गोदावरी खोरे आहे आणि त्या नद्यांची लांबी बघू आपण. महाराष्ट्रामधली आहे फक्त. ओके, महाराष्ट्रामधल्या लांब्या किती किलोमीटर पसरलेल्या आहेत त्यांची आहे. गोदावरीची महाराष्ट्रामध्ये लांबी आहे 668 किलोमीटर. किती? गोदावरीची किती? 668. तशी भारतातल्या किती? पूर्ण 1450 किलोमीटर आहे. प्रवराची आहे 208 किलोमीटर. प्रवरा नदीची लांबी किती आहे? 208 किलोमीटर. प्रवरा संगम येथे प्रवरा आणि गोदावरी यांचा संगम होतो. हे संगम स्थळ आहे. इथे रामेश्वर, सिद्धेश्वर हे तीर्थक्षेत्र आहेत. आणि प्रवरा नदीचा जे लांबी आहे ती आहे 208 किलोमीटर. सिंदफणा, ओके, सिंदफणाची लांबी आहे 122 किलोमीटर. मांजराची लांबी हे पूर्ण 3 स्टेट मिळून यांची लांबी आहे 724 किलोमीटर. म्हणजे 3 राज्य मिळून किती आहे? मांजराची 724 किलोमीटर आहे. लेंडीची आहे लांबी, लेंडी नदीची लांबी 80 किलोमीटर. कादवा नदीची लांबी आहे 74 किलोमीटर. दारणा नदीची लांबी आहे 88 किलोमीटर. तारावजा नदीची लांबी आहे 50 किलोमीटर. मन्याड लेंडीची लांबी आहे 225 किलोमीटर. दक्षिण पूर्णाची लांबी आहे 273 किलोमीटर. मुळा नदीची लांबी 35 किलोमीटर. शिवनाची आहे 110 किलोमीटर. दुधना नदीची लांबी 175 किलोमीटर. आणि प्राणहिता नदीची लांबी 120 किलोमीटर, जी की महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्या सीमेवरून वाहते. ओके, प्राणहिता नदी. ओके, कोणती? वर्धा आणि वैनगंगा यांची मिळून प्राणहिता तयार होते, नंतर गोदावरीला मिळते नंतर. ओके, 120 किलोमीटर वाहते. ओके,
परत एकदा रिवाईज करा. ओके, परीक्षेमध्ये जोड्या लावण्यासाठी 100% क्वेश्चन येऊ शकतो हा, किंवा मग ॲसेंडिंग टू डिसेंडिंग म्हणजे उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने नदीचा क्रम लावा असा पण येऊ शकतो. तर व्यवस्थित रिवाईज करून घ्या परत एकदा याला. गोदावरीची आहे 668 किलोमीटर, प्रवरा नदीची लांबी आहे 208 किलोमीटर, सिंदफणाची आहे 122 किलोमीटर, मांजरा 724, 3 स्टेट मिळून, लेंडीची आहे 80 किलोमीटर, कादवा 24 किलोमीटर, दारणा नदी 88 किलोमीटर, तारावजा नदी 50 किलोमीटर, मन्नाड लेंडी आहे 225 किलोमीटर, दक्षिण पूर्णा नदी आहे 273 किलोमीटर, मुळा नदी आहे 35 किलोमीटर, शिवना नदी आहे 110 किलोमीटर, दुधना नदी आहे 175 किलोमीटर आणि प्राणहिता नदी आहे 120 किलोमीटर. ओके, आपण आता गोदावरी खोऱ्यातील नदी आणि त्यांचे संगमस्थळ कुठे ते बघू. ओके, दक्षिण पूर्णा आणि दुधना यांचे संगम कुठे झालेले आहे? हदगाव. ओके, हदगाव कुठे आहे? परभणीमध्ये. ओके, दक्षिण पूर्णा आणि दुधना यांचा संगम कुठे झालेला आहे? हदगाव. ओके, यांचा संगम आहे परभणी. गोदावरी आणि सिंदफणा यांचा संगम झाला आहे मंजरत बीडमध्ये. प्रवरा आणि मुळा यांचा संगम झाला आहे पाचेगाव नगरमध्ये. गोदावरी आणि मांजरा यांचे संगम कुंडलवाडी नांदेडमध्ये. ओके, गोदावरी आणि दक्षिण पूर्णा यांचा संगम आहे कोटेश्वर परभणी. मित्रांनो, काय झालं इथे दक्षिण पूर्णा आणि दुधनाचा संगम हदगाव येथे झाला, तर गोदावरी आणि दक्षिण पूर्णा संगम कुठं? कोटेश्वर. ओके, परभणी येथे झाला. नंतर आहे गोदावरी आणि खाम यांचा संगम जोगेश्वरी औरंगाबाद येथे. गोदावरी आणि दारणा यांचा संगम आहे सायखेडा. ओके, नाशिक. ओके, नंतर गोदावरी आणि इंद्रावती यांचा संगम सोमतूर. ओके, सोमतूर गडचिरोली येथे झाला. ओके, परत एकदा रिवाईज करू आपण. दक्षिण पूर्णा आणि दुधना यांचे संगम हदगाव परभणीमध्ये. गोदावरी आणि सिंदफणा यांचा संगम मंजरत बीडमध्ये. प्रवरा आणि मुळा यांचा संगम पाचेगाव नगरमध्ये. गोदावरी आणि मांजरा यांचा संगम कुंडलवाडी नांदेडमध्ये. गोदावरी आणि दक्षिण पूर्णा यांचा संगम कोटेश्वर परभणीमध्ये. गोदावरी आणि खाम यांचा संगम जोगेश्वरी औरंगाबादमध्ये. गोदावरी आणि दारणा यांचा संगम सायखेडा नाशिकमध्ये. आणि गोदावरी आणि इंद्रावती यांचा संगम सोमतूर किंवा सोमनूर गडचिरोली येथे झाला आहे. की महत्त्वाचे पॉईंट आहे, जोड्या लावामध्ये विचारू शकतात, तर व्यवस्थित रिवाईज करून घ्यायला, व्यवस्थित रिवाईज करून घ्या आणि व्यवस्थित पाठ करून घ्यायला मित्रांनो, कारण की खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. ओके, आणि मित्रांनो प्लीज चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अशाच प्रकारचे तुम्हाला विविध म्हणजे प्रत्येक विषयानुसार ओके प्रत्येक टॉपिकचे तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ दिले जाईल. धन्यवाद मित्रांनो.